जास्त ट्रेक पण करायचा नाही आणि जास्त चालायचं पण नाही आणि तरी पण पावसाळा एन्जॉय करायचा आहे, धबधबे एन्जॉय करायचा आहेत, नाल्या ओढ्यात खेळायचं आहे. चला बघूया एक मस्त ठिकाण. तिकडे मस्त फिरायला चाललोय. वातावरण पाहू शकता, एकदम डोंगरामध्ये ढग घुसलेले आहेत. कसं मजा येते की नाही? मस्त पावसाळी वातावरण. हॅलो नमस्कार मंडळी, मी संतोषी आणि आपण आज चाललोय कलोतेला. कलोते हे फार्म हाऊसांचं गाव आहे. इतके फार्म हाऊस आहेत ना या गावामध्ये. कलोत्याला येण्यासाठी आपल्याला पनवेल टू खोपोली रोडवर हे कलोते गाव येतं. मॉन्टेरिया रिसॉर्ट इथे फेमस आहे. मॉन्टेरिया रिसॉर्टच्या कमानीमधून आपण गाडी टाकली आहे आता. तर हा रस्ता दुतर्फा मस्त झाडी बिडी आणि जुनी आंब्याची, फणसाची, काजूची, नारळाची झाडं बघत बघत आपण आत्ता हा रस्ता पार करतोय. एकदम निसर्ग खुलून आला आहे. हे आहे कलोत्याचं धरण. कलोत्याच्या धरणाचा हा अप्रतिम नजारा आपण डोळ्यामध्ये सामावून घेत घेत आता पुढे चाललो आहे. एक बाजूला भातशेती आणि एक बाजूला कलोत्याचे धरण आणि मधून चाललेला हा रस्ता कधी संपू नये असा हा प्रवास आहे. या सुंदर ठिकाणी पण खड्डे आहेत आणि ते पार करण्यात खूप मजा आहे. एका फार्म हाऊसच्या आतून आम्ही आता चाललो आहे. सुशोभीकरणाच्या छान छान वस्तू इथे ठेवलेल्या आहेत. निद्रावस्थेतील अशा गौतम निसर्ग बुद्ध इथे सानिध्यामध्ये आहेत. गौतम बुद्ध ध्यानस्थ बसलेले आहेत इथे. आणि हे इथलं दृश्य बघत बघत आपल्याला गरम गरम कणीस खाण्याचा आस्वाद इथे घेता येतो. शांतपणे कितीही वेळ इथे घालवला तरी वेळ कशी गेली हे कळतच नाही. एवढं सुंदर इथे वातावरण आहे. इथे स्थानिक मुली भेटलेल्या, त्यांना पण व्हिडिओमध्ये यायचं होतं. तर त्यांचा उत्साह बघा किती भारी. हे एन्जॉय करतात इथल्या मुली पण. फोटोज काढताना जरा काळजीपूर्वक, कारण दगड शेवाळलेले आहेत. मी पडलेच होते. वॉटरफॉलमध्ये खोल भाग आहे. ज्यांना पोहता येतं त्यांनीच या खोल भागात यावं आणि बाकी कडेकडेला दगड आहेत, तर काळजी घ्यावी. सेफ राहून एन्जॉय करावा. खूप सुंदर असा धबधबा आहे हा. मी मनमुराद आनंद घेतला या धबधब्याचा. खूप वेळ पाण्यामध्ये खेळलो. पाण्यात खेळून खेळून आता आम्हाला काही खावं वाटत होतं, म्हणून मग आम्ही चणे फुटाण्याची पुडी काढून मस्त आता खातो. तू पण खाय, तू पण खाय, सगळे खा. हे जोरात लागलं त्याला. स्थानिक गावातील मुलं आहेत पर्यावरणाशी जागरूक असलेली, कारण की आज या पोरांनी 400 झाडं लावलेली आहेत. ब्लूटेनचा गॅस आहे तो, हा छोटावाला, याला वापरतात. आणि आता ह्याच्या ह्या खेकड्याच्या नांग्यासारख्या ह्याच्या नांग्या काढून घ्यायच्या या चुलीच्या. त्याच्यानंतर ह्याचे पाय काढून घ्यायचे असते. पाय काढून घेतलं का हा असा बसतो. पण मग ह्याचं झाकण काढायचं आणि हा स्टोव लावून घ्यायचा. त्याला हा स्टोव लावून घ्यायचा. ते व्यवस्थित बसायला पाहिजे. ते कॅमेऱ्याचा अँगल जरा चेंज झालेला आहे. मोबाईल जरा तुम्हाला उलटा करून पाहावा लागेल. वर घे ना वर. आम्ही ही कांडी आणली आहे म्हणजे झाडाची तोडून. आता ही मॅगी कालवतोय असं. आणि आमच्याकडे खायला प्लेट पण नाही आहे, तर आम्ही हे रान हळदीचे हे आणलेत, पानं आणलेत. रान हळदीच्या पानामध्ये खाणं म्हणजे एकदम आयुर्वेदिक असतं ते. जुगाडू है हम जुगाडू. तरी आमचा मसाला थोडा थोडा काल त्याच्यात मिक्स होतोय. मस्त मॅगीचा घे की बरी. मॅगीचा असा मस्त सुगंध येतोय. छान छान असा खमंग खमंग वास यायला लागलाय मॅगीचा. आणि मस्त खळखळ पाणी बिनी व्हायला लागलं इथं. पाठीमागं वॉटरफॉल कसा बघा तिकडं, कसं एकदम तिकडे पाठीमागं मस्त तिकडे वॉटरफॉल आहे. आणि आम्ही इकडे आमचं जेवण बनवतोय, मॅगी नाश्ता बनवतो. आणि हे हळदीचं फूल आहे एकदम छान छान. आणि हे पानं आहेत, ह्याच्यात आम्ही आता मॅगी खाणार आहोत. मस्त अशा हळदीच्या पानामध्ये आम्ही आता हे केलेलं आहे. ह्या माझ्या सहकारी आहेत, माझ्या मैत्रिणी. पाहू शकता असा खळखळणारा मोठाच्या मोठा ओढा आणि आमची ही खमंग अशी मॅगी आणि हा तिकडे वॉटरफॉल. एक नंबर असं हे वातावरण आहे. वाव. कुठलेच मसाले वापरले नाहीत.
फक्त मॅगीचा मसाला आहे, पण चव एक नंबर आलेली आहे, भारी लागतंय एकदम. हळदीच्या पानाची चव पण ह्याच्यात उतरली वाटतं. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.